नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोपटराव सर्वांना कागदपत्र दाखवत असतो आणि सर्वांना सांगत असतो की या घराची खरी मालकी इंद्रायणीच्या वडिलांकडे होती, ज्याने ती जमीन आमच्या पिताश्रीकडे म्हणजेच बबनराव लांडगे पाटील यांच्याकडे गहाण ठेवली आणि त्याचीच ही कागदपत्र. आता तेव्हा हे ऐकून सर्वजण खूप शॉक होतात. आता इंदू रागाने पोपटरावला म्हणते की माझ्या आजोबांनी ही जमीन गोविंद महाराजांना दिली होती. यावर श्रीकला म्हणते की इंद्रायणी, मग या सगळ्या कायदेशीर व्यवहाराची काहीतरी कागदपत्र असतील ना तुझ्याकडे. तेव्हा इंदू आता व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. यावर व्यंकू महाराज सांगतात की अशी कुठलीही कागदपत्र आपल्याकडे नाही आहेत. हे ऐकून आता सर्वांना खूप शॉक बसतो. तर पोपटराव आणि श्रीकला मात्र मोठ्याने हसायला लागतात. आता पोपटराव त्याच्याजवळील कागदपत्र दाखवत म्हणतो की तर जमीन गहाण ठेवलेली ही कायदेशीर कागदपत्र आहेत. तेव्हा इंदू आता खूप टेन्शनमध्ये येऊन आता ती कागदपत्र घेऊन बघायला लागते. आता सर्व पेपर्स बघून झाल्यावर इंदूच्या पायाखालची जमीन सरकते. तर इकडे आता पोपटराव मोठ्या बाईंना आता श्रीकला इंदूच्या हातातून ते पेपर्स खेचून घेते आणि मोठ्या बाईंना म्हणते की बापाच्या आजारपणात तुझ्या सुनेच्या बापाने ही सगळी जमीन आमच्याकडे गहाण ठेवली, त्यामुळे या जमिनीवर या घरावर तुम्हा कोणाचाच कुठलाही अधिकार नाही आहे, त्यामुळे ताबडतोब आत्ता इथून निघायचं. तेव्हा हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता मोठ्या बाई श्रीकलाला म्हणायला लागतात की नाही, हे असं कसं होऊ शकतं. तर अधू रागाने श्रीकलावरती ओरडत म्हणतो की ए श्रीकला, असं काही होऊ देणार नाही मी. तेव्हा पोपटराव ओरडत म्हणतो की असंच होणार आणि तेही या क्षणाला. आणि तो त्याच्या माणसांना सांगतो की यांचं सामान फेकून द्या रे बाहेर. तेव्हा इंदू पोपटरावला म्हणायला लागते की हे बघा, तुम्ही चुकीचं वागताय. तर आता पोपटरावची माणसं दिग्रसकरांच्या घरातील सर्व सामान एक एक करून बाहेर फेकायला लागतात. तर हे बघून सर्वजण आता खूपच रडायला लागतात आणि त्यांना विनवण्या करायला लागतात की असं काय करताय तुम्ही, असं करू नका. आणि या सर्वांची ही अशी अवस्था बघून पोपटराव आणि श्रीकला मात्र यांच्याकडे बघून हसत असतात. आता पोपटरावची माणसं घरातील सगळं सामान बाहेर फेकून देत असतात. तर हे बघून सगळे दिग्रसकर अक्षरशः कोसळून गेलेले असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. आता यानंतर रत्ना मोठ्या बाई शकुंतलाला धक्के मारत वाड्याबाहेर काढते. तर श्रीकला आता इंदूच्या केसांना पकडून तिला धक्के मारत बाहेर काढते. आता अधू श्रीकलावरती ओरडत म्हणत असतो की श्रीकला, खूप चुकीचं करते तू. मात्र श्रीकलाला काही फरक पडत नाही आणि ती या सर्वांची अशी अवस्था बघून तिला खूप मजा येत असते आणि ती सर्वांकडे बघून मोठ्याने हसत असते. आता यानंतर सर्व दिग्रसकरांना एक एक करून धक्के मारत पोपटराव आणि श्रीकला बाहेर काढतात. आता श्रीकला आतमध्ये जाऊन व्यंकू महाराजांची पोथी घेऊन येते आणि बाहेर येऊन ती पोथी दाखवत हसायला लागते. तेव्हा हे बघून अधू आणि व्यंकू महाराज ओरडायला लागतात आणि श्रीकलाला विनवण्या करायला लागतात की नाही श्रीकला, नाही. मात्र श्रीकला आता कुणाचं काही ऐकत नाही. आता ती पोथी जोरात भिरकावून देते. तेव्हा ती पोथी खाली पडणारच. तेव्हा इंदू आता ती पोथी झेलते आणि श्रीकलाकडे बघायला लागते. आता श्रीकलासुद्धा खूप रागाने इंदूकडे बघत असते. आता इंदू विठुरायाला मानातच म्हणते की विठुराया, मला पडलेलं स्वप्न खरं झालं. ही कसली वेळ आणलीस रे आमच्यावर. आता श्रीकला आणि पोपटराव या सर्वांची अवस्था बघून मोठ्याने हसत असतात. आता श्रीकला ओरडत म्हणते की माझ्या बाबांना आयुष्यभर वनवन फिरायला लावलं ना तुम्ही, त्याचाच बदला आज पूर्ण केलाय मी. असं म्हणून श्रीकला आता सर्वांच्या तोंडासमोर दरवाजा लावून घेते. आता हे बघून सर्वजण खूप रडत असतात. आता यानंतर रात्री आपण पाहतो की श्रीकलाने आणि पोपटरावने सर्वांना वाड्याबाहेर हाकलून दिल्यामुळे सर्व दिग्रसकर आता मंदिरात आलेले असतात आणि सर्वजण आता खूप रडत असतात. आता मोठ्याबाई रागाने म्हणतात की तरी इंदू ओरडून ओरडून सांगत होती की ही श्रीकला काही चांगली बाई नाही, पण तिच्यावरती कुणी विश्वासच नाही ठेवला. तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटतं, कारण त्यांना त्यांची चूक समजलेली असते आणि सगळेजण खाली मान घालून फक्त रडत असतात. आता मोठ्याबाई म्हणतात की सर्वांनी तिलाच एकटी पाडली. ती श्रीकला कलाकालाने तिचे रंग दाखवायला लागली आणि आपल्या सर्वांना रस्त्यावर आणलं तिने. आधू आता मोठ्याबाईंना समजत म्हणतो की आई अगं तू आधी शांत हो. यावर मोठ्याबाई म्हणतात की कशी शांत होऊ, दिग्रसकरांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून आहे मी आणि मला माझ्या हक्काच्या घरातून बाहेर काढले. सगळं ना त्या श्रीकलेमुळे झाले. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, तुम्हाला सांगते ती श्रीकला माझ्या पण जीवावर उठली होती. मला पण तो अर्क दिला होता प्यायला. मी स्वतःचं बरं वाईट करून घ्यायला निघालेच होते, पण या इंदीने मला वाचवलं. तिने जर मला वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझी पोरं पोरकी झाली असती. असं म्हणून मोठ्याबाई खूप रडायला लागतात. आता व्यंकू महाराज इकडे खूप खचून गेलेले असतात आणि ते खूप रडत असतात. आता व्यंकू महाराज रडतच म्हणतात की चुकलं माझं, पूर्णपणे चुकलं. डोळ्यावर पट्टी बांधली होती मी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही तेही कळलं नाही मला. इंदूवर विश्वास दाखवला नाही मी. अशा
जो कायम आधार देतो, ज्याच्या कृपेच्या आश्रयाच्या आधाराला आपण जातो, असा माझा विठुरायासुद्धा आज इथे उपस्थित नाही आहे. कुठली दुर्दैवी वेळ आली आहे असं म्हणून व्यंकू महाराज खूप रडायला लागतात. तर इकडे इंदूसुद्धा खूप खचून गेलेली असते आणि ती आता मनातच म्हणते की विठुराया, तुझं गोड निर्गोड असं सगळ्या रूपात तू सगळीकडे असतो, माहिती आहे मला. माझ्या व्यंकू महाराजांनी शिकवलं आहे मला आणि आत्तासुद्धा तू इथेच आहेस. माझ्या व्यंकू महाराजांची ही अवस्था बघवत नाही रे मला. निर्मळ मनाने विश्वास ठेवण्याची इतकी मोठी शिक्षा दिलीस, नको रे इतकी मोठी शिक्षा देऊस. तर असं म्हणून इंदू खूप रडत असते. तर इकडे आता दिग्रसकरांच्या वाड्यात श्रीकला गोपाळच्या फोटोकडे बघत इमोशनल होते आणि म्हणायला लागते की गोपाळ, मला नव्हतं मारायचं रे तुला, पण तुझा अतिशहाणपणा नडला, फुकट मेलास ना रे. तेव्हा हे बघून पोपटराव खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागतो आणि तिला म्हणतो की ए श्रीकले, त्या गोपाळच्या फोटोकडे बघून काय रडतेस तू, आणि विचारतो की मला खरं सांग की तू खरंच त्याच्या प्रेमात बिमात पडली होतीस की काय. तेव्हा श्रीकला पोपटरावला म्हणते की प्रेमात आणि मी, तुम्ही ना कुठल्याही वेळेस ना असले विनोद करू नका हो बाबा, कधी कधी ना डोकं फिरतं माझं. यावर आता पोपटराव आणि रत्ना हसायला लागतात. आता श्रीकला म्हणते की आता बायकांचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असलंच पाहिजे असं काही नसतं. आता गोपाळ जरी ऑफ झाला असला तरी ऑन पेपर मी अजूनही त्याची बायको आहे. आता आपण कसं दिग्रसकरांना बाय बाय केलं, मग तसं गोपाळच्या फोटोला बाय बाय करायला नको का, असं म्हणून ती गोपाळचा फोटो काढते आणि बाहेर फेकून देते आणि हसायला लागते. आणि पोपटरावला म्हणते की आज आपला बदला फायनली पूर्ण झाला बाबा, सगळ्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलं आपण. यावर पोपटराव म्हणतो की श्रीकला, त्या दिग्रसकरांना इतका हलक्यात घेणं आपल्या अंगाशी येऊ शकता, आपल्याला सावध राहावं लागेल. यांना मातीत पुरलं ना तर झाड बनून उभे राहतील हे. तेव्हा श्रीकला म्हणते की मग मी त्यांना कापून काढीन. या श्रीकलाच्या सगळ्या कला अजून तुम्हालाही माहिती नाही आहेत बाबा, बाकीच्यांचा तर प्रश्नच येत नाही. आणि म्हणते की असो, पण आज हे जे काही झालं ना सगळं, तो फक्त एक ट्रेलर होता, वेळ आली ना की पूर्ण पिक्चर दाखवीन. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात की इंदू, फार अज्ञानी आहे बघ मी, कोण कसं वागतंय बोलतं हे कधी समजलंच नाही मला, पण तुला दोष मात्र देत राहिलो मी. आज तुझ्यासमोर तुझा गुरु म्हणून उभं राहण्याची तरी योग्यता आहे का माझी. विठुरायाने स्वतः स्वप्नात येऊन मला संकेत दिला. विठुरायाने मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण त्याने सांगितलेल्या संकेताचा अर्थसुद्धा मला कळला नाही ग. तुझी बाजू समजून घेणं तर दूरच, पण तुला अधिकाधिक त्रास कसा देईल हे मी बघत राहिलो. त्या श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेण्याचं पाप करत राहिलो. तुझं आमच्या घरावर आमच्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, किती आपुलकी आहे, कशाचीच पर्वा उरली नाही बघ मला. हे सगळं बाजूला सारून तुला वाटेल ते बोललो आम्ही सगळे, असं म्हणून व्यंकू महाराज खूप रडायला लागतात आणि हात जोडून इंदूची माफी मागायला लागतात. तेव्हा इंदू आता खूप रडायला लागते आणि व्यंकू महाराजांचा हात हातात घेऊन म्हणायला लागते की अहो महाराज, काय करताय महाराज, गुरुने शिष्याच्या पाया पडू नये, असं नका करू, चुकीचं आहे हे. आता बाकीचे सगळेसुद्धा खूप रडत असतात आणि त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं बाळा, मी चुकीचाच आहे, साप चुकीचा. तेव्हा इंदू म्हणते की हो माणूस आहात ना, माणसाकडून होतात चुका. आणि ती व्यंकू महाराजांना हात जोडून म्हणायला लागते की हे बघा, खूप मोठं पाप माझ्या माथी लागेल महाराज, असं नका करू. आणि म्हणते की महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे, तो मार्ग दाखवणारच आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्हीच शिकवलं आहे ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. आणि म्हणते की विश्वास ठेवा महाराज माझ्यावर, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला या घरावर दाग लावू देणार नाही मी, कधीच नाही. असं म्हणून इंदू व्यंकू महाराजांना धीर देत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की पोपटराव रत्नाला म्हणत असतो की 50 रुपयांची लायकी नाही आहे तुझी आणि तुला 50,000 रुपये पाहिजेत का, जा, नाही देत पैसे, चल. तेव्हा हे ऐकून रत्नाला आता खूप राग येतो आणि ती खूप रागाने पोपटरावकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की खूप हलक्यात घेताय पोपटराव या रत्नाला. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात की माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा, पळून जाणाऱ्यातला मुलगा नव्हताच. तेव्हा इंदू म्हणते की मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचं आहे हो. तर इकडे पोपटराव रत्नाला ओरडून म्हणत असतो की चल निघ इथून, आमच्या डोळ्यासमोर उभं राहू नकोस. तेव्हा रत्ना आता पोपटरावला धमकी देते की खूप महागात पडेल आहे. तर दुसरीकडे व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की मला विश्वास आहे की तू हे शोधून काढशीलच. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.